श्री संतांची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, तीच विष्णूची महापूजा आन भावना ही दुजा। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र या निळी वस्ती या ग्रामामध्ये पवित्र स्थळी पवित्र वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेलं अभंग जगद्वंदनीय संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू देवमान्य देशमान्य जगतमान्य वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे। जगद्गुरु तुकोबारायाचा गोड असा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे। बसलेले सर्व आणि उभे असलेले सर्वच यांना अगदी जवळचा परिचित असा परिचयाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये काही प्रकरण आहेत। नामपर, अद्वैतपर, स्थितीपर, संतपर आणि उपदेशपर। त्यापैकी आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग उपदेशपर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारायाचा आहे आणि संसारी जीवाला घरच्या घरी परमार्थ शिकवणारा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे। विठाला विठाला सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित असा म्हणजे आज या पवित्र स्थळी पवित्र वेळी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय श्री मारोतरावजी निळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि त्याचं आयोजन त्यांचे सुपुत्र श्री सोपान काका भागवताचार्य सोपान काका निळे आणि दुसरे भजन प्रेमी हरिभक्तीपरायण भगवानरावजी निळे महाराज त्यांचे दोन नातू मृदंगाचार्य आदिनाथजी महाराज निळे तसेच गोरक्ष महाराज निळे सर्व महाराज आणि निळे परिवार यांच्या वतीनं आज या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्याच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा। विठाला विठाला या कीर्तन रूपी सेवेकरता या परिसरातले नव्हे खूप दिग्गज कीर्तीचे कीर्तिवंत गुणवान या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। महाराज आता कोणाचं नाव घ्यावं, एवढे जर नावं घेतले आणि त्यांचं जर वर्णन केलं तर कीर्तनच याच्यात समाप्त होते। का याचं एकच कारण आहे महाराज, या निळे परिवारावर ही प्रेम करणारी मंडळी आणि ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे। पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ हीच आहे की त्यांच्यावर महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी प्रेम करण्याकरता अशाही धावपळीच्या म्हणजे आज कार्यक्रमाची एवढी रेलचेल आहे। सर्व कार्यक्रमाचा त्याग करून सर्वस्वाचा त्याग करून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद। विठाला विठाला त्याच्यात भागवताचार्य फडकरी आमचे हरिभक्तीपरायण श्री रामराव महाराज यांची उपस्थिती, त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात। मला वाटतंय मागच्या 2 वर्षात महाराजांचंच कीर्तन झालं, पण कशी मनशी आमच्याकडे चेंडू फेकला गेला कोणाला माहीत। महाराजाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात। त्यांच्या शेजारी बसलेले हरिभक्तीपरायण श्री भागवताचार्य पांडुरंगजी महाराज सदगे हेही उपस्थित आहेत। आता कोणा एकाते काय वर्णू ज्ञानोबारायाच्या भाषेत सांगायचं। इकडे हरिभक्तीपरायण गायनाचार्य भूगंधर्व म्हटलं तरी कमीपणा येणार नाही असे भूगंधर्व मी आतापर्यंत आवाज ऐकले, पण जे सप्तक 3 सप्तक 3.25 3.5 सप्तक पेटीचे मला वाटते महाराजांचा आवाज सप्तकाहीपेक्षा पुढे जाते, पेटी कमी पडते। यांचा आवाज असा सुरेल
महाराज उपस्थित आहे, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. काल परवा आमच्या कीर्तनाला होते आमचे हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज उजळ आंबेकर, त्यांच्या शेजारी आमचे नाव पिंटू आहे पण खरे पिंटू नाहीत, सर्व गावाला चिंटू असे आमचे पिंटू महाराज. इकडे आमचे भागवत महाराज, त्यांच्या शेजारी हरिभक्तीपरायण माऊली महाराज, त्यांच्या शेजारी हरिभक्तीपरायण माळेगावकर महाराज, गणेश महाराज माळेगावकर. आणि आत्ता जे एकच प्रमाण म्हणून पाणी प्यायलेत आमचे हरिभक्तीपरायण राजेभाऊ महाराज, मालेवाडीकर मंडळी, सर्वच उपस्थित महाराज मंडळी आणि तसेच विठाला पाणी पिणं मला सुद्धा तहान लागली हे सर्व बघून. का? महाराज आल्याबरोबर माझ्या अंगातला घाम निघून गेला, पाणीच झालं. पाणी पिणं साहजिक आहे. म्हणून एकाहुनी बळीरे अशी दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज पोखरणेकर, श्रोते गाते वक्ते सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. तसेच दोघाचाही परिचय नाही पण ऐकाव वाटू लागला पखवाजच. मला वाटू लागलं पुन्हा अनेक सोलो चालू केलं तर हे न बरं आहे चालीमध्ये. असे इंद्रासारखे दोन्हीही पखवाजवादक त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात माझ्या शिवेकडे वळतो. विठाला विठाला. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू देवमान्य देशमान्य जगतमान्य वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज घेतलेला हा अभंग आहे. बरेच विद्वान मंडळी म्हणू लागले महाराज पुण्यस्मरणाला हा अभंग नसतो, पण या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी संसारिक जीवाला 6 अवच्छेदकांनी उपदेश केलाय. एक पहिला अवच्छेदक आहे स्वामी काज, दुसरा अवच्छेदक गुरुभक्ती, तिसरा पितृवचन. या अवच्छेदकाचा आश्रय धरून ही कीर्तनरूपी सेवा आज आहे. विठाला विठाला. 6 अवच्छेदक जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगात सांगितले. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, तीच विष्णूची महापूजा, आन भाव नाही दुजा, सत्य बोले मुखे आणि दुःखवी अनेकाच्या दुःखे. हे 6 अवच्छेदक जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगात जगताला उद्देशून उपदेश केलेला आहे. उपदेश पर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आज पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण का करावं, कोणाचं करावं? आपण प्रत्येक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात आपण श्रवण केलेलं आहे, पण माझ्या हातात अर्धा तास वेळ असल्यामुळे फक्त अभंगाचा शब्दशः अर्थ सांगून मी सेवा समाप्त करणार आहे. असं म्हटल्याबरोबर खुश झाले बघा सर्व. विठाला विठाला. त्या महापुरुषाचं आज पुण्यस्मरण आहे. शास्त्राच्या नियतीप्रमाणे आज वडिलाच्या ऋण विमोचनाचा दिवस आहे. आपल्या वडिलाचं ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे, त्यांचं पूजनाचा दिवस आहे. आणि त्याच प्रतीनं घेतलेला अभंग आहे स्वकर्मातून देवपूजेचं फल. स्वकर्मातून देवपूजेचं फल कसं प्राप्त होईल जगद्गुरु तुकोबारायाने आजच्या अभंगात सांगितलंय. बरं का सांगितलं, सांगण्याचं कारण काय? घरच्या घरी परमार्थ का शिकवला? शास्त्र, वेद, पुराण जर याचा आपण चिंतन केलं, विचार केला तर परमात्मा प्राप्ती करणं हे मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. अर्थात मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन काय असेल तर देव प्राप्त करणं. पण जीव हा अवांतर प्रयोजनात गुंतलेला आहे. आता अवांतर प्रयोजन, मुख्य प्रयोजन म्हणजे काय? अवांतर प्रयोजन शब्दशः अर्थ तुम्हाला सांगून टाकतो. पद, प्रतिष्ठा, धन, मान, मान्यता हे कमावणं
हे अवांतर प्रयोजन आहे. तुम्ही आम्ही सर्वच जीव अवांतर प्रयोजनात गुंतलेलो आहोत. पण मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन काय असेल तर परमात्मा प्राप्त करणं, देव मिळवणं. बरं महाराज, देव मिळवावा मान्य, पण साधन काय? तुकोबरायांनी शास्त्राने साधनं सांगितली बघा. अनंत साधन आहे. योग नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, तप नावाचं साधन आहे, ध्यान नावाचं साधन आहे. साधनं अनंत आहेत, साधनं अनंत आहेत, साधक अनंत आहेत, साध्य मात्र एक आहे. साध्य एक, साधनं अनंत आणि साधक अनंत आहेत. पण अनंत साधनं अनंत साधका करता देवप्राप्तीचं फल मिळवून देतील याच्यात मात्र शंका आहे. विठाला विठाला. जलद आपल्याला धावा काढायच्या, आता चेंडू ओव्हर कमी राहिले, जलद धावा काढायच्या. तर समजून घ्या काय सांगू लागलो. आणि भोळा नरवाडी साहेब भोळा कीर्तनकार आहे, माझ्या लक्षात राहत नाही. थोडंही दोन शब्द बोललो की कीर्तन विसरून जातो. कुठवर आलं तर कीर्तन. साधनं अनंत आहेत, साधक अनंत आहेत, साध्य मात्र एक आहे. बरं काय साधन महाराज? मी सांगितले साधन. योग आहे, याग आहे, तप आहे, तीर्थाटन आहे, ध्यान आहे, धारणा आहे, असे साधन अनंत सांगितले. पण अनंत साधन साध्यापर्यंत सामान्य जीवाला नेहून पोहोचवितील याच्यात शंका आहे. साधने घालिती काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकीची. मग गर्भवासाचं दुःख तर भोगावं लागतं. साधनं आपल्याकरता कारक ठरत नाहीत. आता इथं दोन भागवताचार्य बसलेले. शास्त्रानं तुम्हाला आम्हाला हे साधनं कठीण आहे, जमत नाही, देवप्राप्ती होत नाही, मानव जन्माची इति कर्तव्यता मिळत नाही. मग काय करावं? कालापरत्वे शास्त्रानं साधनं बदलली बघा. कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मकही, द्वापारी परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनात्. त्रेतायाम यजतो मकई, द्वापारे परिचर्यायाम कलोत हरि कीर्तनात. साधनं युगापरत्वे बदलली. साधनं अनंत आहेत, युगापरत्वे साधनं बदलली. का? मानवी जीवनाची अंतःकरणाची अवस्था बदलत गेली, साधनं बदलली. मग मानवी जीवनाची मुख्य प्रयोजन देव प्राप्त करणं असेल तर हे साधनं आपल्याकरता कारक ठरत नाहीत. शास्त्रानं साधनं बदलली, सोडलं नाही तुम्हाला आम्हाला. देव पाहिजे का? इति कर्तव्यता करून घ्यायची का? एक काम करा. चला श्रुती माता सांगते. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा शास्त्र चिंतयित कलो तत् हरि कीर्तनात, कनिष्ठा तीर्थयात्रा धमाधमा. श्रुती माता सांगते, मानवांनो तुम्हाला देवच पाहिजे का? आम्ही खाली येतो. साधनं बदलली. उत्तमा सहज अवस्था, ही सहज अवस्था, उत्तम अवस्था सर्वसामान्य जीवाला कारक नाही. मग ही शक्य नाही महाराज मुक्तावस्था तुम्हाला आम्हाला. मध्यमा ध्यान धारणा, मध्यम दर्जाच्या माणसाला ध्यान नावाची साधना सांगितली. चला आता ध्यान नावाच्या साधनेच्या द्वारे देव मिळवता येतो. पण ध्यान आता तुम्हाला पटलं, ध्यान नावाच्या साधनेच्या द्वारे देव मिळवता येतो. ध्यान म्हणजे काय? डोळे झाकायची, प्रभूची श्रीमूर्ती अंतकरणात धारण करायची, भगवंताला प्रेमभरीत अंतकरणाने हाक मारायची, देव भेटतो. आता डोळे झाकू नका, घरी गेले हो बघा. पण डोळे झाकून देव
श्रीविग्रह अंतकरणात धारण करणं हेही एवढं स्वल्प नाही, कठीण आहे महाराज. बघा डोळे झाकून. आम्ही डोळे झाकले तर भगवंताची मूर्ती डोळ्यात साठवल्या जात नाही, पण परभणीच्या पीराचा उरूस भरल्याशिवाय नको ते ध्यानात येतं. कैसे करू ध्यान. ध्यान नावाची साधना तुम्हाला आम्हाला, आमचं ध्यान आमच्या ध्यानात राहत नाही, ध्यान नावाची साधना जमत नाही. मग काय करावं? शास्त्रानं सोडलं नाही, भिवू नका. कनिष्ठा शास्त्र चिंतयेत. तिसऱ्या दर्जाच्या माणसाला शास्त्राचं चिंतन सांगितलं. आता हे शास्त्राचे चिंतन जमतं का हो तुम्हाला आम्हाला? नाही. रस्व दीर्घ तालव्य ओष्ठे आकार उकार मकार हे जमलं पाहिजेत, वाचन शुद्धी पाहिजेत. बोलू असे विषय आणि समन्वय, ग्रंथाचा आशय कळाला पाहिजे, ग्रंथाचा विषय प्रतिपाद्य विषय काय समजला पाहिजेत वाचन करून, आणि ग्रंथाचा समन्वय लावता आला पाहिजे. हे आम्हाला काहीच कळत नाही. बोलू आम्हाला शुद्ध वाचन सुद्धा आमच्याकडं नाही, मग शास्त्र वाचन कसं जमते महाराज? मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. रस्व दीर्घ थोडं जर चुकलं तर अर्थ बिघडतो. शास्त्र चिंतन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. बोलू आमची भजने तुम्ही नाही बरं का महाराज, पोले महाराज. बऱ्याच ठिकाणी ते प्रसादाचा अभंग म्हणण्याची काही काही पद्धत आहे. काय अभंग तो? नाही शेवटचा शेष. हा पाहे प्रसादाची वाट, त्याच्यात एक चरण आहे शेष घेऊन जाईन. बरेच भैरवी रागामध्ये आळू आळू म्हणू लागले. सशे घेऊन जा इन तुमचे झाले का भोजन. काय अर्थ आहे? शास्त्र चिंतन तुम्हाला आम्हाला जमणं शक्य नाही. रस्व दीर्घ तालव्य ओष्ठ असे विषय समन्वय हे आम्हाला लावता येत नाही. चला लवकर पुढे जायचं आहे आपल्याला, उदाहरणं सांगत नाही. मग काय करावं? शास्त्रानं सोडलं नाही नरवाडे साहेब, शास्त्रानं जवळ घेतलंय आपल्याला. काय करा? चौथ्या दर्जाच्या माणसानं तीर्थयात्रा धमाधमा, अधम माणसानं तीर्थयात्रा करावी. आता त्याच्यात आपला नंबर लागतो. अधम दर्जाची माणसं तीर्थयात्रा. बरं तीर्थयात्रा तरी फुकट आहे का हो? नाही. आलो तुमच्या लक्षात? तीर्थयात्रा सोलपी आहे. कशी करावी तीर्थयात्रा? एसटी बुक करायची किंवा ट्रॅव्हल्स बुक करायची, बसायचं, तीर्थयात्रेला जायचं. तीर्थयात्रा साधू संतांना तशी नाही. तीर्थयात्रा योग्य प्रकारचं केली तर तुम्हाला योग्य प्रकारचं फल हे मिळतं. पण कशी करावी? पायी तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा, मोक्ष राम नाम. संतांनी त्या तीर्थयात्रेचा विधी सांगितला. आणि काय पायी तीर्थयात्रा घडो देह संताद्वारी किंवा संतापायी पडो. तीर्थयात्रा विधी सांगितलाय पायी असावी. पायी तीर्थयात्रा म्हणा की नाही? नाही राहिली. मुखानं नामचिंतन असावं. नुसतं मुखानं नामचिंतन नाही, संताची संगती तीर्थयात्रे सुखी जाऊ. तीर्थयात्रे सुखी जाऊ. हो वाचे विठ्ठल नाम गाऊ. वाचे नाम गाऊ. संता संगे सेवू. वासुदेव धनीवरी
विठू महाराजा करता एकदा टाळ्या द्या. टाळ्या दिल्या म्हणजे पुन्हा पाकिटाची गरजच नाही, इथं नाही बी नाही. विठाला विठाला. कशा करता उग अपेक्षा भंग होऊ नये म्हणून अगोदरच सांगून टाकतो. विठाला विठाला. तीर्थयात्रा एवढी सोलपी नाही. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, असं जर तीर्थयात्रा केली तर त्याचं फल आपल्याला मिळतं. खूप विषय पुढे महाराज, आपल्याला पुढे जायचंय. एवढी सोलपी नाही. तीर्थयात्रेला गेले तर तीर्थयात्रेत तीर्थात पाणी असावं. शास्त्र सांगतो किती पाणी असावं. नाभी जलस्नानम, बोंबी इतकं पाणी असावं. आता तीर्थात पाणी नाही. बरं, बुडी मारावी. शास्त्र आहे कशी बुडी मारावी. ज्ञान इंद्रियाचे 4 छिद्र बंद करावे, शेंडीची गाठ सोडावी, बुडी मारावी आणि नंतर वरी निघावं. असं आहे का आपलं. एकतर तीर्थात पाणी नाही, आपल्याला शेंडीला गाठ मारल्याशिवाय सत्कर्माचं फल मिळत नाही, आणि नंतर शेंडीची गाठ सोडावी. आजकाल शेंडीवर अविश्वासाचा ठराव दाखल झालाय. शेंडीच राहिली नाही ना. म्हणून तीर्थयात्रेचं फल एवढं स्वल्प नाही महाराज, खूप कठीण आहे. मग काय करावं. मानवी जीवनाची इति कर्तव्यता देव प्राप्त करण्यात आहे. चला पुन्हा एक अर्चना नावाची भक्तिशास्त्रानं आम्हाला सांगितली. देवपूजा करावी. आता आलं बघा आपल्याजवळ, घरच्या घरी परमार्थ देवपूजा करावी. पण देवपूजा करावी ती तरी एवढी स्वल्पी नाही. देवपूजा कशी करावी. देव्हाऱ्याचं तोंड कुंकड असावं, पूजकाचं तोंड कुंकड असावं. देव्हाऱ्यात देव किती असावे, किती उंचीचे असावे, किती कमी उंचीचे असावे, कोणते कोणते असावे, संख्या किती असावी, ह्याचं शास्त्र आहे. पुन्हा एक बार सांगून जातो, आता घाईमध्ये सांगत नाही. बघा आपल्या आपल्या घरात काय देव्हाऱ्याचं तोंड कुंकड असतं. पूर्व पश्चिम, पश्चिमेकडे देव्हाऱ्याचं तोंड असावं आणि पूर्वेकडे पूजकाचं तोंड असावं तर फल मिळतं. आपलं कुंकड बी तोंड, दक्षिणेकडे उत्तरेकडे कुंकड बी तोंड असतं. काहीच नाही, विधीच नाही महाराज. बरं, देवाला स्नान घालण्याकरता, पूजा करण्याकरता विधी आहे. शास्त्र सांगतो तुम्हाला, इकडं तिकडं बोलत नाही. विधी आहे. कसं देवाला स्नान घालावं. श्रुती माता सांगते, यथा देहे तथा देवे. आपल्या देहाचं पूजन उपचार जसं करावं तसे देवाचे उपचार करावे तर फल मिळतं. आपण देवाला असं स्नान घालतो का नरवडे साहेब. सर्वच देव एक स्नान नाही, सामूहिक जलस्नानम. सर्व देव एकदाच सावडायचे नाही, एकदाच कोटंब्यात बुडवायचे. काय दशा, कोणतं कोलाट उडी खातं, कोणतं शीर्षासन, कोणतं कोणाच्या बोकांडीवर, काय त्या देवाची दशा आहे महाराज. यथा देहे तथा देवे. आणि नंतर गंध लावावा. गंधा पंतो अक्षदा पंतो सुमंगलेशा सुसोवाग्य द्रव्यम नाना परिमळ. माझ्याकडे बघू नका, मी ब्राह्मण नाही, पण कामापुरतं पाठ केलेलं असते. विठाला विठाला. पूजा करावी. पूजा करत असताना सुद्धा कशी गंध लावतो आपण. गंधनम चंदनम समरूप. यथा देहे तथा देवे. देवाला गंध लावत असताना एककड बघायचं आणि एककड देवाला गंध लावायचा. कोणाच्या देवाच्या नाकात बोट, कोणाच्या डोळ्यात, कोणाच्या तोंडात गंध. ही पूजा नाही. पूजा एवढी सोलपी नाही. शेवटचं बोलतो, पूजा करत असताना संस्कृत भाषेत मंत्र म्हणावे. संस्कृत भाषा ही दैवी भाषा आहे, देवाला आवडणारी भाषा आहे. आता ते संस्कृत तरी आमचं ठीक आहे का. नाही, आमचं तुमचं संस्कृत सांगू का. अनुस्वारम देतम संस्कृतम उत्तम. रस्व नाही, दीर्घ नाही, तालवे नाही, काहीच नाही महाराज. आजकाल भागवतकार महाराज तुम्ही सोडू ना. संस्कृताचा एक श्लोक येईना महाराज. पहिला श्लोक येईना. भागवताचार्य. त्याच्याकडे बघू नका, शिकलेत ते आणि माझ्याकडे शिकलेत. हा विठाला विठा. चला काय सांगू लागलो. हा पुढे गेले हो. संस्कृत मंत्र म्हणावे. मंत्र म्हणत असताना गंधा पांतू. गंध लावावा. नैवेद्यम समरूपयामी. नैवेद्य ठेवावा आणि पाणी फिरवावं. हे संस्कृतमध्ये म्हणावं लागतं. आणि शेवटचं बघा, जास्त सांगत नाही, तीर्थ घ्यावं. का
पापमुक्त मानव तीर्थानं होतो त्या देवपूजेचं. मग बरेच लोक तीर्थ घेतात, तीर्थ घेतलं आणि फुरका मारला. एके ठिकाणी घडलेली घटना आहे, दंतकथा नाही. फुरका मारल्याबरोबर त्याची शेंडी ताईटच झाली वरी आणि तोंडातून डोळ्यातून खळखळ धारा वाहू लागल्या, टप टप टिपके पडू लागले. राग आला त्याला. पत्नीकडे पाहिलं, नेमकाच पोळ्याचा कार्यक्रम पार पडलेला होता. आमटीचं भांड खरकट होतं. ते तीर्थाला फुरका मारल्याबरोबर आमटीचं भांड तिखट लागलं. शेंडी उभा राहिली, डोळ्यातून खळखळ अश्रू वाहिले. राग आला, म्हणला पत्नीची बघावंच. पण लक्षात आलं, महाराजांना सांगितलंय पूजा करत असताना संस्कृतमध्ये बोलावं. आता ह्याची भाषा संस्कृत कशी होती? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. पत्नीकडे पाहिलं, म्हणलं आता बोलायचं तरी संस्कृतमध्ये. लगेच बोलला पिंटू महाराज, अहो बायकोम, तुम्ही घरी गेल्यावर असंच बोलत जा. म्हणजे कुठून शिकून आलं हे दलिंदर? विठाला अहो बायकोम म्हटल्याबरोबर तिनं बघितलं, भांडी घासू लागली. म्हणली, का हो प्राणनाथम? हे लगेच बोलला, तीर्थम तिकटम लागयंती. ती म्हणली, प्राणनाथम आमटीचम भांडम खरकटम होतम. विठाला विठाल. विनोदात घालू नका, ही आमची संस्कृत. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. संस्कृत दैवी भाषा आहे, मंत्र म्हणावे. ते मंत्रही आम्हाला येत नाहीत. मग पूजा एवढी सोलपी नाही. मग काय करावं महाराज? मानवी जीवनाची इति कर्तव्यता देवप्राप्तीमध्ये. तुकोबाराय म्हटले, मी सांगतो ना तुम्हाला, चिंता करू नका, देव प्राप्त करायचा आहे तुम्हाला. इति कर्तव्यता जीवनाची करायची का? घरच्या घरी परमार्थ सांगतो तुम्हाला. अभंगाच्या पहिल्या कीर्तनकारानं अभंगाच्या भूमिकेद्वारे कीर्तनात अभंगात प्रवेश केला की कीर्तनकाराचं काम संपलं. सोडू का कीर्तन? मग विठाला जगद्गुरु तुकोबारायनं संसारिक जीवाला तुम्हाला आम्हाला दिलासा दिला, भिवू नका. उद्धाराची साधना सांगितली. काय करावं महाराज? आम्ही प्रापंचिक आहेत ना, बाकीचे साधनं जमत नाहीत. हे करा. काय करा? स्वामी काज. जो कोणी आपल्या स्वामी म्हणजे मालक, मालकाचा जो कोणी सेवक आहे, सेवकाने आपल्या मालकालाच देव माना. सतसत विवेक बुद्धीनं सेवा करा. झाला बघा परमार्थ. आज
फटफट पुढे जायचं हा. आज मालक मालक नाही आणि सेवक सेवक नाही राहिला महाराज. फक्त एकच उदाहरण चला पुढे जाण्यासाठी की स्वामी काज मालकाला देव माना, सत्सत्विक बुद्धीनं सेवा करा. तीच विष्णूची महापूजा. 6 अवच्छेद जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तीच चकारात्मक सांगतात. तीच विष्णूची महापूजा. थाप टाका विठाला विठाला. तीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरुभक्ती. आज या युगामध्ये गुरु ही दैवत आहे. आपल्या गुरुला सत्सत्विवेक बुद्धीनं देव मानायचं, प्रामाणिकपणे गुरुचा स्वीकार करायची, सत्सत्विवेक बुद्धीनं सेवा करायची. झाला परमार्थ. आन भाव नाही दुजा. पण आज या युगात गुरु गुरु नाही आणि शिष्य शिष्य नाही. उदाहरण सांगण्याला वेळ आपल्याकडे नाही. वास्तविक पाहता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. फक्त अर्थ सांगतो सेवा समाप्त करतो. ह्याच अवच्छेदकाला आज न्याय द्यायचा आपल्याला. पितृवचन सेवापती. जो कोणी आपल्या बापाचा मुलगा आहे, पुत्र आहे, त्याने आपल्या पित्याला देव माना. सत्सत्वियोग बुद्धीनं पित्यालाच देव माना. सेवा करा. झाला परमार्थ. भेटला बघा देव भेटेल. मी नेहमी सांगत असतोय, सांगण्याकरता वेळही नाही आपल्याकडे. कदाचित अनेक साधनाच्या द्वारे तुम्हाला देव मिळेल किंवा न मिळेल ठामपणे सांगता येत नाही. पण आई वडिलाची सेवा केल्यानंतर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहत नाही. अन्य साधनाच्या द्वारे तीर्थाला गेलात तर तीर्थाचं फल मिळेल किंवा नाही मिळेल सांगता येत नाही. पण कदाचित आई वडिलाची सेवा केल्यावर तुम्हाला तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. आमचे संत सांगतात. पितृवचन सेवापती आणि माता माऊल्यांना जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात की जोही पती आपल्या जीवनात प्राप्त झाला त्याला देव म्हणून सेवा करा. बऱ्याच माता भगिनी म्हणाल्यात महाराज देव म्हणून सेवा करावी, आज्ञा उल्लंघन करू नये, पतिव्रता धर्म पाळावा. पण आमचे मालक दर 5 वाजता ऑटोतून उतरले की लयजिम खेळत घरला येतात. तरीही जोही पती आपल्या प्रारब्ध वशात प्राप्त झाला त्याला देव माना. एवढंच बोलतो. आणि मनोभावे काया वाचा मनानं
आपल्या मालकाची सेवा करा, तीच विष्णूची हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. विष्णूची महापूजा. नाही दुजा जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, तीच म्हणजे चकारात्मक सांगितलंय. अन्यत्र तुमची भावना, तुमची श्रद्धा, तुमची साधना इतरत्र फिरवण्याची तुम्हाला जीवनात गरज नाही. तीच विष्णूची महापूजा. तर तुम्ही म्हणता चकार का सांगितला? अन्याची व्यावृत्ती आणि एकाचा केला निश्चय, त्याचं नाव चकार. अन्य साधनाची व्यावृत्ती केली जगद्गुरु तुकोबारायने, तुम्ही काहीच करू नका, चकारात्मक सांगतो. तीच विष्णूची महापूजा. चकार नाही कळालं असा साध्या भाषेत सांगतो खाली येऊन. अनेकाला करतो मोकार आणि त्याचं नाव चकार. चकारात्मक सांगतात तीच विष्णूची महापूजा. अनुभव किंवा अनुभव नाही दुजा, तुमचा अनुभव इतरत्र फिरवण्याची तुम्हाला गरज नाही. लोक शंका घेतात, महाराज आत्ता कळलं तुमच्या कीर्तनात, घरच्या घरी परमार्थ प्राप्त करावा, देव प्राप्त करावा, मालकाला सेवा करावी, झाला परमार्थ. बापाला देव मानावा, सत्सविक विवेक बुद्धीनं त्यांची सेवा करावी, झाला परमार्थ. स्त्रियाने आपल्या पतीलाच देव मानून सत्सत विवेक बुद्धीनं पूजन करावी, सेवा करावी, तीच विष्णूची महापूजा. मान्य, आत्ता कळालं आम्हाला घरच्या घरी परमार्थ करायचा. पण आता हयात हे कोणी शिल्लक नाहीत, आमचे गुरु शिल्लक नाहीत, पती शिल्लक नाहीत, पिता नाहीत, आता कोणाची सेवा करा? तुकोबारायनं तरी सोडलं नाही. तुकोबाराय म्हटले, तुमचं तोंड तर तुमच्यापाशी आहे ना, एक काम करा, खरं बोला आणि दुसऱ्याचं दुःख आपलं माना. तुका
सत्य बोले मुखे, फक्त सत्य बोला, झाला परमार्थ, झाली मानव जीवनाची इति कर्तव्यता. सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही, म्हणून सत्य बोला. दुसऱ्याचं दुःख आपलं माना. रामायण उघडा आणि तुम्ही चिंतन बघा, उदाहरण बघा. एक गिधाड नावाचा पक्षी सत्य बोलला, शेवट त्याचा शेवट कसा झाला. आणि दुसऱ्याचं दुःख आपलं मानलं. जटायू काका बघा, उदाहरण किती गोड उदाहरण आहे महाराज. शेवट एक गिधाड पक्षी, त्याला जगाचा बाप राम काका म्हणत होते. आपण आपल्या काकाला काका म्हणत नाही. शेवट बघा त्या जटायूचा. रामाच्या मांडीवर मान आहे. स्वतः प्रभू म्हणतात, काका जिवंत करू का तुम्हाला, दुःख मुक्त करू का. काका बोलतात, नाही नाही नको. का, मला माहित आहे या जगाचा एक देव आहे, त्या देवाचा एक बाप आहे, त्याचं नाव आहे राजा दशरथ आहे. त्या दशरथाला राम 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 म्हणून मरावं लागलं. रामाची भेट झाली नाही. रामा, मी किती भाग्यवान आहे, माझी मान तुमच्या मांडीवर आहे आणि डोळ्यानं तुमचं श्रीमुख निहालतोय. याच्यापेक्षा आणि काय भाग्य पाहिजेत. बस काय साधना केली जटायू काकानं हो. सत्य बोले मुखे, सत्य बोलला. दुःखवी अनेकाच्या दुःखे, दुसऱ्याचं दुःख पराई दुःख आपलं मानलं. ही अवस्था जटायूच्या जीवनात प्राप्त झाली. तीच विष्णूची महापूजा. आणि तुकोबाराय म्हणतात, हे मानवांनो, साधकांनो, असाच निश्चय करा. निश्चयाचे बळ